कथेचं नाव आहे आईचं स्वप्न. एका छोट्या गावात सविता नावाची एक आई राहत होती. तिचा मुलगा रोहन खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. वडील शेतमजूर, आई घरकाम करून घर चालवत होती. सविता रोज देवासमोर उभी राहून एकच प्रार्थना करत असे. माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. रोहनला अभ्यासाची खूप आवड होती, पण 10वी नंतर त्याच्याकडे कॉलेजसाठी फी नव्हती. त्या दिवशी रोहन खूप उदास होता. तेव्हा सविता म्हणाली, पैशापेक्षा जिद्द मोठी असते. तिने स्वतःचे दागिने विकले आणि रोहनचं शिक्षण सुरू केलं. रोहननेही दिवस रात्र मेहनत घेतली. अनेक अडचणी आल्या, पण तो कधीही हार मानली नाही. काही वर्षांनी रोहन मोठा अधिकारी झाला आणि त्यानंतर पहिल्या पगारातून त्याने आईने जे दागिने त्याच्या शिक्षणासाठी विकले होते तसेच दागिने त्याने पुन्हा आईला केले. त्याचप्रमाणे नवीन घर देखील घेतले. आता हलाखीचे दिवस संपले होते, कारण रोहन आता अधिकारी झाला होता. हे सर्व पाहून आईचे मन आणि डोळे दोन्ही भरून आले, कारण देवासमोर उभे राहून सतत प्रार्थना करणारी आईचे आज स्वप्न पूर्ण झाले होते. तिचा मुलगा मोठा अधिकारी झाला होता. एका आईला यापेक्षा जास्त सुख काय असणार होते किंवा काय लागणार होते? तिला घर आणि दागिन्यांपेक्षा सुद्धा आज माझा मुलगा मोठा माणूस झाला, मोठा अधिकारी झाला, याचेच ती देवाकडे शतशः आभार मानत होती. सविताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, माझं स्वप्न आज पूर्ण झालं. यावरून बोध असा घेता येतो, आईचं प्रेम आणि त्याग किंवा कुठल्याही जिद्दीने केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. म्हणूनच प्रयत्नशील राहा. कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.